मंत्रच नाही. शिवसेनेचा महापौर होणार हे सांगायला आता कुठल्या ज्योतिषाची गरज लागलेली नाही. नॅचरल जस्टिसप्रमाणे शिवसेनेचा महापौर होईल. मग सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, अजितदादा पवार साहेब, पहिला म्हणले तर पहिला, दुसरा म्हणले तर दुसरा निश्चित, पण महापौर हा निश्चित होणार. कारण आमची संख्या देखील उल्लेखनीय आहे. 15 नगरसेवक आम्ही निवडून आणलेले आहेत. आणि या राज्याचे नेते सन्माननीय चंद्रकांतदादा पाटील असतील, राष्ट्रवादीचे नेते हसनजी मुश्रीफ साहेब असतील, कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवसेनेचे सन्मान्य प्रकाशजी आबिटकर असतील, या सर्व नेत्यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवण्यात आली. आणि मी आपल्याला म्हटलं की सुरुवातीपासूनच अत्यंत संयमानं आम्ही महायुतीकडे वाटचाल केली. आणि मला अत्यंत आनंद वाटतो की या तिन्ही नेत्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व शिलेदारांनी महायुती घडवून आणली. राज्यामध्ये जर आपण पाहिलं तर फक्त एक ठिकाणी महायुती घडलेली आपल्याला दिसते, ती म्हणजे कोल्हापूर. मग एवढ्या संयमानं एकमेकाला समजून घेऊन शिवसेनेनं देखील अनेक ठिकाणी आपल्या उमेदवारांचा त्याग केला. एवढं समजून घेऊन ज्यावेळी आम्ही महायुती घडवलेली आहे, तर मग पुढच्या काळामध्ये आम्ही एकमेकाला समजून घेऊन खऱ्या अर्थानं 26 नगरसेवक हे भारतीय जनता पक्षाचे आहेत, 15 नगरसेवक हे शिवसेनेचे आहेत, 4 नगरसेवक हे राष्ट्रवादीचे आहेत आणि 1 नगरसेवक आमच्या मित्रपक्षाचा आहे. असे आमचं संख्याबळ आहे. आणि एवढं असताना 46 जण आम्ही एकत्र असताना आम्ही कोणताही वाद करणार नाही. आणि निश्चितपणे ज्या पद्धतीनं गेल्या 2 निवडणुकांमध्ये 2010 असेल, 2015 असेल, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची या कोल्हापूर महानगरपालिकेवर सत्ता होती, त्या सत्तेमध्ये ज्या पद्धतीनं ही सत्ता राबवली गेली, त्या पद्धतीनं ज्या वेळेला काँग्रेसचा महापौर असेल त्यावेळी इतर पदं राष्ट्रवादीकडे होती, राष्ट्रवादीचा महापौर असेल तर इतर पदं काँग्रेसकडे होती. आणि जे काय ठरेल त्याप्रमाणे मग स्टँडिंग किती वेळा काँग्रेसनं घ्यायचं, राष्ट्रवादीने घ्यायचं, महिला बालकल्याण असेल, परिवहन असेल, या सगळ्या गोष्टींचा लेखाजोखा करून निश्चितपणे मला खात्री आहे की हे तिन्ही नेते शिवसेनेवर कोणताही अन्याय करणार नाहीत. पण निश्चितपणे मला खात्री आहे की पहिल्यांदा शिवसेनेचा महापौर या कोल्हापूर शहरावर होईल. शेवटी कायदा हा सगळ्यांना पाळावा लागतो. कायद्याच्या प्रमाणच हे सर्व काही स्वीकृत नगरसेवक आहेत, कायद्याचा आधार घेऊनच नेमले जाते. सतेज पाटलांनी आता बडबडत राहावं, त्यांना दुसरं कुठलं काम राहिलेलं नाही आहे. आणि निश्चितपणे मी देखील या ठिकाणी कबूल करतो की कोणतेही आमचे निर्णय मुंबईतच होत असतात. आमचं हेडक्वार्टर मुंबईला आहे, ह्यांचे निर्णय दिल्लीतून होत असतात. यांचं हेडक्वार्टर दिल्लीला आहे, यांना दिल्लीपर्यंत जावं लागतं. आम्हाला मुंबई फार जवळ आहे. मुंबई फार मोठी आहे. मुंबईच्या बाबतीमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी, देशाचे गृहमंत्री अमितजी शहा यांच्याशी चर्चा सुरू असल्याचं मला कळते. पण यामध्ये मला काय डिटेल माहीत नाही आहे. पण निश्चितपणे मुंबईमध्ये देखील महायुतीचा महापौर झालेला आपल्याला दिसेल. स्वीकृत सदस्याच्या संदर्भात अजून तशी काय एकंदरीत आम्हाला लक्षात आलेलं नाही. पण निश्चितपणे जे काही कायद्याप्रमाणे नवीन कायद्याप्रमाणे निर्माण झालेली पदं आहेत ती त्या प्रमाणात आम्ही वाटून घेऊ. नगरसेवकाचं कामच ते आहे, मूलभूत सोयीसुविधा नागरिकांना पुरवणं. आणि या पुरवण्यामध्ये आमचे नगरसेवक कुठेही कमी पडणार नाहीत. कारण देशामध्ये, राज्यामध्ये आणि आता महानगरपालिकेमध्ये तिन्हीमध्ये एक सत्ता असल्यामुळं, ही सत्ता एकसंघ असल्यामुळं ज्या काही गोष्टींची या ठिकाणी बघा, ड वर्ग महापालिका आपली आहे. ड वर्ग महापालिका असल्यामुळं या ठिकाणी आर्थिक स्रोत फार कमी आहे. असं असताना मग राज्य शासन, केंद्र शासनाचा आधार घ्यावा लागतो. मग केंद्र शासन आणि राज्य शासन या दोन्ही ठिकाणी महायुतीची सत्ता असल्यामुळं कोल्हापूर शहराचे प्रश्न सोडवण्यासाठी या ठिकाणी कोणताही निधीची आम्ही कमतरता भासू देणार नाही. गेली अनेक वर्ष सुरू असलेला IT पार्कचा प्रश्न निकाली काढू, हद्दवाढीचा प्रश्न निकाली काढू. शहरातले रस्ते तुम्ही बघा, गेल्या 4 महिन्यामध्ये सन्मान्य पालकमंत्री आबिटकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण, मी असेल, अमल महाडिक असेल, मॅरेथॉन बैठका घेतल्या. आज रस्ते बघा काय झालेले आहेत 4 महिन्यामध्ये. आणि अशा पद्धतीनं मग शहरातले ओपन स्पेस ताब्यात घ्यायचा विषय आहे, ॲम्युनिटीज द्यायचा विषय आहे, रिंग रोड आहेत, पार्किंगचे स्लॉट्स आहेत, ट्रॅफिकची सिस्टीम सुधारण्याचा विषय आहे. अशा पद्धतीनं शहरामध्ये आज जावळाच्या गणपतीजवळ झालेली वाहतुकीची कोंडी असेल, अनेक ठिकाणच्या वाहतुकीच्या कोंडी असतील, या सगळ्या गोष्टी सुधारण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. एवढंच मला या ठिकाणी म्हणायचं. बघा, जनतेच्या न्यायालयामध्ये शिवसेनेच्या बाबतीत निर्णय झालेला आहे. बाकी न्यायालयाचा आपण मान राखून जो त्यांचा निर्णय असेल तो मान्य करणार. मला खात्री आहे न्यायालयामध्ये देखील तोच निर्णय होईल. निश्चितपणे जिल्हा परिषदेमध्ये देखील ज्या पद्धतीनं विधानसभेमध्ये ट्रेंड होता, ज्या पद्धतीनं नगर परिषदेमध्ये ट्रेंड होता, ज्या पद्धतीनं 29 पैकी 25 ठिकाणी महायुतीचं सरकार महापालिकेत ट्रेंड होता, त्या पद्धतीनं जिल्हा परिषदेमध्ये देखील ट्रेंड राहील.